भारी बनलेली आहे. वाव आई, खूप छान झालेली आहे. पावसाच्या पाण्याची ही भाजी मला माहित नव्हती एवढी छान लागते. बनलंय वाव, तर बी नाही लागत. भाजी मस्त झाल्या. भाजी संग भाकरी खायला पाहिजे. बरोबर बी मस्त लागते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? आशा करते की तुम्ही सर्वजण सुखी असाल, समाधानी असाल आणि आनंदी देखील असाल. आपला अवधूत बघा किती छान पैकी खेळतो आहे. वातावरण देखील खूप सुंदर झालेलं आहे आणि आर्याची मस्ती तर चाललेलीच आहे. आर्या सदैव अशीच असते. या पावसामध्ये खूप छान प्रकारे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या देखील उगवत असतात आणि आज आपण त्याच रानमेवा गोळा करायला जाणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये तांदूळसा, आमच्या इकडे तांदळाची भाजी अशी देखील म्हणतात आणि तेच भाजी आज मी गोळा करायला चाललेले आहे. तर शौर्या, आर्या आणि परी आणि आमचे हे बसलेले आहेत इथं बेडवरती. अवधूत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हटलं ना की त्याला खूप हसायला देखील येत असते. ए अवधूत, काय चाललंय दोघांचं खेळायचं? इकडे आर्या बघा बेडवरती असा धिंगाणा चाललेला आहे. शौर्या आहे, परी आहे. तर आज ऐक ना आर्या, शांत बस जरा. मी ह्याच्या तांदळाची भाजी आणायला चाललेली आहे. मिठाची भाजी तुम्हाला आवडते ना? तर कोण कोण येणार आहे माझ्या बरोबर? नग आमच्या डोक्यावर तांडव कराय. खाली बसा तुम्ही. अय तुम्ही येताय का माझ्या बरोबर? का हो? बाळापाशी नाही कोण. अवधूत जवळ पाहिजे. अहो बाहेर लय भारी वातावरण आहे. तुम्ही अवधूत जवळ थांबता का? अवधूत पप्पा जवळ थांबतो. आम्ही मस्त पैकी तांदळाची भाजी गोळा करून घेऊन येतो. हा आई, मी पण येणार. तू येणार परी? मी पण येणार. रामा 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 पण येणार आहे. अवधूत बाय, टाटा. श्री स्वामी समर्थ. गम्याला घेतलेला आहे भाजी गोळा करण्यासाठी आणि आर्या आहे, परी आहे आणि शौर्या देखील आहे आणि आम्ही सर्वजण चाललेलो आहे. भाजी, तांदळाची भाजी खूप छान लागते आणि ती वर्षातून एकदाच भेटते. आपण आलेलो आहे भाजी घेण्यासाठी, परंतु आता सतत लोक औषधं मारतात, त्याच्यामुळे बघूया आपल्याला भाजी भेटते का ते. अगो एवढा आपण शोधायला आलोय पण तांदूळची भाजीच कुठं सापडना झाली. काय घरी काय असंच मोकळ्या हाताने जावं लागते की काय? कुठंच तांदूळची भाजी दिसते ना. कुठे दिसते का? ही भाजी ना खूप पौष्टिक देखील असते. शौर्या सापडते का नाही भाजी? शौर्या इकडे ना. काय झालं? कशाची भाजी? अगं ती उन्हाळ्याची भाजी, भाजी नाही ती उन्हाळ्याचं गवत आहे. कसलं भारी दिसते. कुठं सापडना झाली की भाजी? आता कुठं जायचं? भेटली भाजी. कुठे भेटली तुला? ती भाजी नाही तुला. खरंच भेटली. अरे वा, हिला सापडला एक मोड. तांदूळशाच्या भाजीचा सापडला एक मोड. हा, स्वागत झालं. अशा प्रकारे असतो तांदूळशा आणि याच्यामध्ये प्रकार पण असतात. एक तर लाल कलरचा पण असतो आणि म्हणजे जरा हिरवा हिरवा कलरचा देखील असतो. खूप शोधल्यानंतर कुठेतरी एक अर्धा मोड आम्हाला तांदूळशाच्या भाजीचा भेटत आहे. आणि पाऊस बघा येतो आहे, याच्यावरती थेंब देखील दिसत आहे तुम्हाला. आणि ही तांदळाची भाजी आहे ना, ती आता आपण घरी घेऊन जायचं आणि त्याच्यानंतर नीट करायचं आणि मग भाजी करायची. नैसर्गिकरित्याच पूर्वी खूप भाज्या उगवायच्या, परंतु आता लोक सतत औषधं वगैरे मारतात, त्याच्यामुळे भाज्या खूपच कमी उगवत आलेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ संपतच आलेल्या आहेत. आणि ही जी भाजी आहे ना, तर ते आपण अशा प्रकारे शेंडा घेतोय, कारण ना पुन्हा ही भाजी फुटून यावी आणि फुटून आल्यानंतर आपल्यालाच नंतर उपयोगी पडावी. कारण हा रानमेवा ना जास्त दिवस टिकत नाही. एक तर लय जास्तीत जास्त पावसाच्या सुरुवातीला हा भाजी उगवत असते आणि त्याच्यानंतर ना ही आपोआपच त्याच्या बिया लागतात. मग ते शेंडा जरी घेतला ना आपण तरी देखील त्याला बिया येतात आणि ती निभार होऊन जाते भाजी. त्याच्यामुळे आपल्याला ही जी आहे ना, ही मोठी घेतलेली आहे, आपल्याला ही भाजी नीट करायची आहे नंतर.
पण जो हा शेंडा घेतलेला आहे ना याला नंतर फुटून येते आणि नंतर आपण त्याची डबल भाजीचा आस्वाद घेऊ शकतो. पुढच्या पिढीला देखील भाज्यांविषयी माहिती व्हावी यासाठी मी सर्वांना घेऊन आले. बरी अडचणीत खूपच गेलीये ग तू. तांदळाच्या भाजीसाठी फक्त गेलीये. होय. अरे वा. शौर्या तुला किती सापडली? एवढीच. आम्हाला झाड सापडत नव्हतं, एवढं गवत आहे त्यात ओळखूच आहे ना कोणतं आहे ते. मी तुम्हाला दाखवलं होतं ना की अशा कलरचे अशा ही आहे म्हणून. सगळं हिरवं हिरवं दिसतंय ना. आणि एकदा नवीन पालवी फुटली ना की नंतर अजून शेंडा तोडून त्याची भाजी करायची. जास्त नाही होत, 1-2 वेळा झाले ना की लगेचच ही होते. अवधूत आपला घरी आहे, त्याचा पप्पा त्याच्याजवळ आहे त्याच्यामुळे. आणि अशी शेंडा तोडली ना की जास्त काही आपल्याला नीट करावं लागणार नाही आणि नंतर देखील फुटून येऊ शकते ती भाजी. पाऊस खूप लागतोय. पावसाचा आता ते रिमझिम येत आहे ना. कुठे शोधू मी शोधू तांदूळशाला, कारण आमच्या घरामध्ये आहेत भरपूर लोक. सापडलेली आहे एवढीच. कुठं आहे? अरे तर आपली भाजी एवढी झालेली आहे. एवढी मोठी टाकायची भाजी करताना नाही, थांबा मी तुम्हाला दाखवते भाजी कशा प्रकारे निवडायची आहे ती. पावसाने पूर्ण केस ओले चिंब झालेले आहे. असा भाज्या खायच्या असतात पावसामध्ये. असं भाज्या खायच्या शेतात जायचं म्हटलं ना की असं असतं. काय नाही काय पाऊस आला की मग असं ओलं चिंब केस वगैरे होत असतात. काय झालं? नाही काय झालं. आता मी तुम्हाला दाखवते भाजी कशी निवडायची असते ती. हा जी भाजी आहे ना इथं आहे कवळीच भाजी. आपल्याला एवढा शेंडा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर हा देखील घ्यायचा आहे आणि याच्यानंतर हे देठ आहे ना एवढा कठीण घ्यायचा नाही. मग हा देठ आहे ना मोठा तो बाजूला काढून द्यायचा आहे. आता अजून एक तुम्हाला दाखवते. ही एवढी भाजी आहे. थांब 1 मिनिट. ही जी भाजी आहे ना तर याच्याला फक्त एवढा शेंडा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा एक शेंडा घ्यायचा आहे कारण हा कोवळा आहे. त्याच्यानंतर फक्त आपल्याला अशा प्रकारे पानं घ्यायची आहेत आणि हा जो देठ आहे ना हा देठ आपल्याला टाकून द्यायचा आहे. समजलं? अवधूत भाजी निवडतो. भाजी घेतली तू निवडायला घेतली भाजी अवधूतनी. हा अवधूत सुद्धा आपल्याला भाजी निवडू लागतोय बघा. असं तोडायचं, असं करायचं, असं टाकून द्यायचं. ही कसली पद्धत सांगायची? मला माहित आहे कसं करायचं ताई. स्वच्छ भाजी धुवून घ्यायची आहे कारण आपण शेतातून आणलेली आहे, त्याच्यामध्ये माती वगैरे असते. त्याच्यामुळे हलवून खाली वर करून स्वच्छ भाजी धुवून घ्यायची. आणि काय असेल बघा माती वगैरे किंवा काय आता आळ्या वगैरे काही नसतं एवढं पावसामुळे, परंतु काही एखादा असतात बघा त्याच्यामुळे ते स्वच्छ खाली वर करून माती ही निघत असते तर ते काढून घ्यायचे आहे. त्याला आपल्याला 2 वेळा धुवायचं आहे कारण एकामध्ये काही माती वगैरे निघाली तर दुसऱ्यात तरी स्वच्छ होईल. बघा असं पाणी निघतं त्याच्यामध्ये. बघा असा कलर आलेला आहे पाण्याचा, म्हणजे पावसामुळे माती वगैरे उडलेली असते ना त्या पानांवरती तर ती पूर्ण स्वच्छ होते. तर त्याच्यासाठी आपल्याला भाजी 2 वेळा धुवायची आहे. दुसऱ्या वेळेस देखील बघा पहिला पाण्याचा रंग, आता दुसरं पाणी स्वच्छ धुतलं ना आपल्याला असं खालीवर हलवून धुवायचे आहे. महत्वाचं म्हणजे दे पाणी ओतून. बघा माती खाली कशी दिसत आहे, त्याच्यासाठी आपल्याला 2-3 वेळा म्हटलं ना तरी धुवून घ्यायचं आहे. इथं भाजी पूर्ण स्वच्छ धुवून झालेली आहे, पाणी नितळून वगैरे आणलेले आहे. बघा आपली एवढी भाजी झालेली आहे आणि त्याच्यासाठी साहित्य म्हणजे घेतलेलं आहे ते म्हणजे लसूण. आणि लसणाचं काही चिचून देखील घेतात तर मी कापून घेतलेलं आहे लसणाचे तुकडे कारण आम्हाला असे आवडतात. तर त्याच्यासाठी अजून एक शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि चिमटभर जिरे घेतलेले आहेत फोडणीसाठी. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकले तरी देखील चालेल. इथं मी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे आणि इकडे बघा अवधूतला पाण्यात झोपण्यासाठी टाकलेलं आहे कारण सकाळची घाई चाललेली आहे. परंतु अवधूतचं काही झोपायचं नाव नाही आणि चाललंय इकडं तिकडं बघायचं. मी बोलते ना त्याच्यामुळे शांत झालाय, नाहीतर एवढ्या वेळ ओरडायचं चाललेलं होतं. खोकला आला. इथं मी 1 पळी तेल ओतून घेतलेलं आहे. मला लोखंडाच्या तव्यामधीलच भाजी खूप आवडते त्याच्यामुळे मी लोखंडाचाच तवा ठेवलेला आहे.
आता मी याच्यामध्ये टाकते जिरे. जिरे भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण ऍड करायचं आहे. आपल्याला लसूण ऍड करायचं आहे. आणि आवडूचा बघा ना गोंधळ चाललेला आहे, तिकडे रडायचं चाललेलं आहे. आर्या झालेली आहे रेडी शाळेत जाण्यासाठी. लसणाचा रंग बघा अशा प्रकारे आलेला आहे, म्हणजे आपला लसूण भाजलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे लहान मुलं आहेत आणि आम्हाला मिरचीची भाजी पण आवडत नाही, त्याच्यासाठी आम्ही मिरच्या वगैरे तिखट काही टाकणार नाही. लसूण भाजल्यानंतर आता याच्यामध्ये भाजी ॲड करायची आहे. आणि काय होतंय की भाजी जास्त फुगलेली असते ना, त्याच्यामुळे आपल्याला थोडी थोडी करून, आता ही कशी बारीक झाली बघा, मगाशी टाकली त्यावेळेस कशी होती आणि आता बारीक झालेले आहे. गॅस पूर्ण म्हणजे फास्टच ठेवायचा आहे, लो फ्लेमवर करायचं नाही, कारण पटकन भाजी अशी बारीक होते. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी जी भाजी आपल्याकडे आहे ना, आता एवढ्यात भाजीत नाही, आपली भाजी अजून एवढी शिल्लक आहे, तर ती आपल्याला भाजी त्याच्यामध्ये अजून टाकायची आहे. कारण एवढी जी आपण पहिल्यांदा टाकलेली ना भाजी, एवढ्या भाजीचा एवढा झालेला आहे आणि खूप बारीक होते भाजी, त्याच्यासाठी आपल्याला ना हे करायचं आहे, गॅस बारीक नाही ठेवायचा. त्याच्यानंतर ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तांदूळशाची भाजी ही थोडीशी नॉर्मल अशी थोडीशी मीठ त्यात जास्त टाकलं ना की चवीला खूप छान लागते. आणि आम्ही तिखटाची वगैरे करणार नाही, त्याच्यामुळे थोडंसं मीठ मी जादा टाकलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये कूट शेंगदाण्याचा ऍड करत आहे. बघू शकता तुम्ही, बघू शकता आपल्या भाजीला आपोआपच मिठाचं आणि भाजीचं पाणी सुटलेलं आहे. बघा मी अगोदर भाजी पूर्ण नितळून देखील आणलेली होती स्वच्छ धुतल्यानंतर ना, तरी देखील भाजीला पाणी सुटतं. त्याच्यामुळे ऑप्शनल म्हणजे दुसरं पाणी ओतायची काही गरज नसते. आणि महत्त्वाचं म्हणजे असा रानभाज्या असतात ना, त्याला पाणी ओतायचंच नसतं, आपोआपच त्याच्या अंगचंच पाणी सुटत असतं. बघा भाजी किती होती, एक घमेलं गच्च भरलेली भाजी होती आणि झाली आहे एवढी. आणि याच्यातून सुद्धा अजून खूप कमी येणार आहे. तर बघा पाण्याचं प्रमाण किती वाढलेलं आहे भाजीला, एवढं पाणी आता भाजीच्या वरून पाणी आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की 1-2-3 मिनिटं ना भाजी झाकून ठेवायची आहे, म्हणजे जे देठ वगैरे असतात ना, तर ते देठ शिजून होतात. आपण तर काय तशी जाड वगैरे घेतले नाही, पूर्ण कोवळी आणि फक्त शेंडाच घेतलेला आहे भाजीचा. सकाळची घाई चाललेली असते आणि अवधूचं देखील असं रडायचं चाललेलं असतं. झोप आली तरी पण झोपायचं नाही, गाणंच म्हणत राहायचंय. 2 मिनिटं होऊन गेलेली आहे, ताट झाकलेलं आहे. आता आपण ताट उघडून, भाजी आपली पूर्ण अशी शिजलेली आहे. आता फक्त आपल्याला पानतुटी करून घ्यायची आहे, म्हणजे पानतुटी म्हणजे याच्यातील पाणी पूर्ण सुकवून घ्यायचं आहे. आता भाजी बघा अशी शिजते उघडी ठेवल्यानंतर, पण काही जी भाजी कच्ची राहते म्हणजे देठ वगैरे कच्चे राहतात. बघा किती छान लुक त्याचा दिसत आहे. आता हे पाणी आटलं ना पूर्ण की अजून थोडीशी भाजी होती. बघा भाजी किती होती आणि राहिलेली किती आहे. ते लोखंडाचा तवा असल्यामुळे त्याचा रंग थोडासा जरा काळपट दिसत आहे तुम्हाला पाण्याचा वगैरे, पण आम्हाला ना लोखंडाच्या तव्यातीलच भाजी खूप आवडते. भाजीतील पाणी आटत असताना आपल्याला एकसारखी सतत हलवायचे आहे, नाहीतर भाजी खाली लागून करपू शकते. भाजीमधील पूर्ण पाणी आटलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये अजिबात सुद्धा पाणी राहिलेलं नाही. तुमच्याकडे पण अशी भाजी केली जाते का, किंवा अशा वेगळ्या प्रकारे केली जाते, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तेवढी जी भाजी आपण घेतलेली होती त्याची फायनली बघा एवढी भाजी झालेली आहे. वाव, खूप छान झालेली आहे भाजी. छान झाले ना. हो. स्वयंपाक वगैरे तिकडं संपत आला आणि अवधूत बघा आत्ताशी झोपलेला आहे. अशीच लहान मुलं करत असतात. जेव्हा घाई चाललेली असते ना, तेव्हा त्यांची सुद्धा रडण्याची घाई चाललेली असते ना. आता बघा ना किती शांत झोपलेला आहे. यम्मी, खूप छान झाली आहे भाजी. पावसाच्या पाण्याची ही भाजी मला माहित नव्हती एवढी छान लागते. वातावरण बघा ना, पाऊस येतोय.
बाहेर वाऱ्यावर बसलाय जेवायला. भाजी मस्त झाल्या. भाजीसंग भाकरी खायला पाहिजे होती. पण भाकरी संग चांगली आली असते अजून. बरोबर बी मस्त लागते. यम्मी किती भारी बनली आहे. टक्स पावसाळ्यात इतके भारी बनलंय. वाव तर बी नाही लागत. किती छान लागायच्या हाताची. आईच्या हाताचं एक जादूच आहे. कधी नाही झालं. इतकी यम्मी बनवायची की मला लई आवड आहे आईच्या हातात. दोन हाताची तर जादूच झाली ती. आपल्याला अशी भाजी रोज रोज करत जा. अगं अशी भाजी ना फक्त पाऊस पडल्यानंतरच येत असते. त्याच्यामुळे ही वर्षभर भाजी नसते. का पाऊस पडल्यानंतरच येते ग ही भाजी. आपण ह्याला पाणी घातलं नाही येत तरी पण ती पाऊस पडल्यानंतरच ते एवढी चविष्ट भाजी असते. माझ्या आईच्या हातात खूपच छान गेली. ही भाजी खाल्ली असले तर